छत्रपती संभाजीनगरमध्ये गाजत असलेल्या निदा खान अटक प्रकरणाला आता राजकीय वळण आलंय। राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत म्हणजेच SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। शिरसाट यांनी पाठवलेल्या पत्रात MIM पक्षाशी संबंधित काही व्यक्ती आणि नगरसेवक मतीन पटेल तसेच इम्तियाज जलील यांची नावे चर्चेत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे। निदा खान अटक प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आणखीनच तापलंय। आता या प्रकरणात SIT चौकशीची मागणी करण्यात आली आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। पत्रात MIM पक्षाशी संबंधित काही व्यक्ती आणि नगरसेवक मतीन पटेल आणि इम्तियाज जलील यांची नावे चर्चेत असल्याचं नमूद करण्यात आले। राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याच्या आरोपामुळे जनतेमध्ये विविध चर्चा आता सुरू झाल्या आहे। शिरसाट यांनी पत्रात म्हटलंय की त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। म्हणून मी त्यांच्याकडे एक पत्र दिलं की मला साहेब SITची चौकशी या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे आणि त्यांनी तातडीने सांगितलं की होय SITची चौकशी केली जाईल, SITच्या मार्फतच ही चौकशी केली जाईल आणि म्हणून त्याच्यावर आता सरकार सुद्धा ॲक्शन मोडवर आहे। सरकार त्यांच्यातर्फे जे काही पोलिसांना निर्देश द्यायचे ते दिलेले आहेत। म्हणून हे निदा प्रकरण हे मोठ्या प्रमाणात त्याचा तपासही होईल आणि महाराष्ट्रामध्ये असे किती ठिकाणी असं प्रकरण घडलंय याची सुद्धा चौकशी होईल। एकीकडे MIM त्या मतींचं जोरदार समर्थन करते, निदा खानचे समर्थन करते, पोलीस त्या मतींना शोधण्याचा प्रयत्न करताय, सापडत नाहीये, कोणी अटक आहे म्हणतात, कोणी फरार आहे म्हणतात, कुठे आहे मतीन? मतीन कुठे आहे हे नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक हे सांगू शकतील। त्याची कारवाई जी त्यांची चाललेली ते अत्यंत चांगली पद्धतीने चालू आहे। त्यांना नोटीसही दिली होती। आताही माझी माहितीप्रमाणे 2 दिवसापूर्वी काही पोलीस पुन्हा मतीनच्या घरी किंवा त्या साईडला येऊन गेलेले आहेत, परंतु मतीन त्यांना तिथे भेटला नाही अशी काही एकंदरीत माहिती आहे। परंतु अखेरला नाशिक पोलिसांचा पूर्ण त्यांच्यावर कंट्रोल आहे आणि त्या संदर्भामध्ये खुलासे फक्त तेच करू शकतील। एक महत्वाचा असा प्रश्न तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही जो सातत्याने MIM वर किंवा इम्तियाज जलीलवर आरोप करताय, काही वर्षांपूर्वी महिन्यांपूर्वी त्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तुम्हाला संधी मिळाली आणि हे फक्त सुडापोटी सुरू आहे असं MIMचं वारंवार असं नसतं। सूड घेण्यासाठी असे प्रकरण निघतात का? मी सुडाची भावना तशी कधी ठेवलेली नाहीये। ते प्रकरण आजही तुम्ही जाऊन कधी चौकशी करा ना। डिव्हिजनल कमिशनरने 4 सदस्याच्या सरकारने आदेश दिला तर चौकशी चालू आहे। आता काय करतायत हे लोक की हे मतीन प्रकरण दाबण्यासाठी किंवा हे निदा खान प्रकरण दाबण्यासाठी हे दुसरं प्रकरण आणून त्याच्याकडे कसे हे आपली दिशा भरकटेल। पत्रकार आहे तो, हुशार आहे तो।